इथे मात्र आपण पाहतोय प्रिन्स ठरलाय शून्याचा चष्मा इथे मात्र घालण्यास भाग पाडलं गेले भावेश आणि त्याच वेळेला बिहाइंड विकेट विकेट कीपर अनिश यांच्या माध्यमातून अगदी चांगला झेल तिथे मात्र पकडला आणि पहिला हादरा बॅटिंग करत असताना श्रावणी 11 बोर्डनी संघाला लागला। पहिला हादरा लागल्यानंतर इथे श्रावणी 11 बोर्डनी संघाकडनं नवीन बॅटर मैदानावरती प्रचित मैदानावरती येतोय। प्रचितला बॅटिंग साठी पाठवलं परंतु या क्षणाला प्रचितला बॅटिंग साठी पाठवणं किंबहुना त्याच वेळेला या सिच्युएशन मध्ये ही सिच्युएशन तो हँडल करू शकेल का हा प्रश्न सुद्धा पडू शकतोय। कारण आपण जर पाहिलं तर प्रिन्स बाद झाला, समोर वेगवान गोलंदाज भावेश कळसकर गोलंदाजी मागवती आहे आणि जी सिच्युएशन आहे ना आता इथे दबाव सुद्धा आहे आणि तो दबाव झुगारत असताना खेळायचा आहे। यावेळचा बॉल पुन्हा एकदा हवेत खेळलाय स्वतः गोलंदाज भावेश चेंडू खाली पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच पकडला। फलंदाज क्रमांक तू चल मे आया असं उदाहरण देऊन दुसरा बॅटर सुद्धा मैदानाच्या बाहेर। नवीन बॅटर आपण पाहतोय प्रचित परतल्यानंतर नम्र मैदानावरती येतोय। नम्रला बॅटिंग साठी पाठवलंय। मागच्या वर्षीमध्ये नम्रने सुद्धा अगदी ज्यावेळी प्रिन्स मैदानाच्या बाहेर परतायचा नम्र तिथे मात्र डाव सावरायचा आणि त्यामुळे आता नम्रला इथे बॅटिंग साठी पाठवलंय। लगातार 2 बॉलवरती 2 विकेट्स आल्यात आणि ऑन अ हॅट्रिकचा चान्स इथे मात्र आपण पाहतो। बॉलिंग करत असताना भावेश याला मात्र आपण पाहतोय कारण लगातार 2 बॉलवरती 2 विकेट्स घेतल्यात, जरूर संधी प्राप्त केली आहे। आता या संधीचं सोनं करावं लागेल, ज्यावेळी कॅच उडेल ना ती कॅच पकडावी लागेल। यावेळचा बॉल सोडून दिलाय, पडल्यानंतर बॉल सरळ विकेट कीपर कडे चाललाय परंतु पंच वळालेत, सांगतात की हा बॉल वाईड आहे। अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागते आणि त्यामुळे एक सिंगल धावफलकावरती लागले। धाव कशी येऊ दे त्या धावसंख्येला महत्व आहे कारण दबाव आहे आणि तो दबाव झुगारायचा असेल तर ही धाव खूप महत्वाची आहे। 1-2 सध्याची परिस्थिती। आकू टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने कनेक्शन प्रॉपर आहे, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हा बॉल। षटकार नम्रच्या बॅट मधून हा फटका 6 धावा देऊन चालला। षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 6 ने मात्र पुढे सरकली आहे। धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा झाल्यात, 7 रन्स ऑन स्कोर कार्ड। 2 विकेट माघारी परतल्यानंतर नितेश आणि नम्र ही जोडी मैदानावरती खेळते। मागच्या वर्षी मध्ये सुद्धा अशाच रीतीने नम्रने खेळ केला होता, नितेशला त्याने साथ चांगली दिली होती। आता नितेश सुद्धा तेच म्हणत असेल तू खेळ या षटकामध्ये, बाकीचं पुढचं मी बघतो। त्यामुळे इथे नम्रच्या बॅट मधून षटकार आला, धावसंख्या 7 वरती पोहोचली आहे। 7 धावा धावफलकावरती भावेशवरती आक्रमण केलंय। ज्या गोलंदाजाने लगातार 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात त्याच्यावरती हा षटकार आलाय। पुन्हा एकदा बॅटची एज आणि इथे मात्र पुन्हा नम्रला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवलाय। एक तेरी तो एक मेरी हे दृश्य मैदानावरती पाहायला मिळालं। आणखीन एक बॅटर नंबर 3 मैदानाच्या बाहेर। नवीन बॅटर दक्ष मैदानावरती आपण पाहतोय बॅटिंग साठी येतोय। दक्षला बॅटिंग साठी इथे मात्र पाठवलं, 3 विकेट गेल्यात, 7 धाव संख्या धावफलकावरती लागली आहे। यानंतर
होणारा जो सामना आहे, टाकादेवी मांडवा सरगम विपक्ष अद्दसप्लास मात्रोळी. यावेळचा बॉल हवेत खेळलाय, समालोचन कक्षाच्या वरतून चाललाय हा बॉल. ओव्हर पिच बॉल बाउंड्री लाईनची दिशा दाखवली आहे बगच्या वाटमधून. हा दक्षिणीय फटका षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र मार्गस्थ आहे आणि 13 धावा धावफलकावरती लागल्यात. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करणारा हा फटका 6 धावा देऊन चाललाय. ओव्हर पिच बॉल तो सुद्धा उजव्या हाताच्या बॅटरसाठी या मैदानावरती तितका चांगला ठरणारा नाहीये, कारण बाउंड्री लाईन थोडीशी आखूड आहे, हवा आहे आणि त्या हवेच्या प्रवाहाच्या सोबत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. षटकार 13 झाल्यात, शेवटचा एक बॉल या षटकातील. यावेळचा बॉल पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे, त्यामुळे अवंत स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती श्रावणी 11 बोर्डनी संघाला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडला, 14 झाल्यात धावफलकावरती. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा भावेशला इकडे मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न आणि प्रयत्न. यावेळचा बॉल अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला, परंतु पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा लागल्यात. 3 विकेटच्या साहाय्याने 14 धावा आतापर्यंत श्रावणी 11 बोर्डनी या संघाने जमा केल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बोलवायचं कोणला हा प्रश्न तिथे जरूर पडला होता. चारू दत्त सारखा गोलंदाज आहे, मग कदाचित त्याला बॉलिंग ट्रॅकवरती आणणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळी चारू दत्त गोलंदाजी मागवरती आला ना त्यावेळी त्याने प्रत्येक संघाविरुद्ध विकेट्स म्हणजेच त्या संघाला विकेट्स घेत असताना पराभवाच्या छायेत सुद्धा ढकललंय. ऍज अ लेफ्ट हँडर बॅटर सुद्धा तो चांगला आहे, ऍज अ लेफ्ट हँडर बॉलर सुद्धा तो चांगला आहे, त्यामुळे या मॅच मध्ये इथे त्याची गोलंदाजी महत्वपूर्ण राहील. लेफ्ट हँडर बॉलर ज्या वेळी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय ना उजव्या हातांच्या फलंदाजांसाठी प्रत्येक वेळा आपण जर पाहिलं ना तर अपयश आलंय, कारण लेफ्ट हँडर बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आल्यानंतर त्यांचा बॉल विशिष्ट प्रकारे एक अँगल तयार करणारा असतो आणि ते अनेक वेळा आपण पाहिलंय. स्ट्राईक एंडवरती नितेश अर्थातच उर्फ गोटू बॉलिंग बॅटिंग साठी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. चौदा धावा धावफलकावरती असताना यावेळचा स्ट्रोक हवेत खेळलाय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, एक कंप्लीट झाली आहे आणि इथे दुसरी धाव घेत असताना आपण जर पाहिलं तर 2+1 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 17 धावा धावफलकावरती होतील. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील पहिल्याच बॉल वरती तिरी आली आहे. 3 धावा आल्यात. 3च्या साहाय्याने धावसंख्या 17च्या घरात पोहोचली. क्रिकेटच्या परिभाषेमधील हा खतरा आता कोणाला निर्माण होणार. बॅटिंग करत असताना श्रावणी 11 बोर्डनी की गोलंदाजी करत असताना दिलदार बागदांडा. यावेळचा बॉल इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न मात्र आपण जर पाहिलं तर अपयशी ठरलाय. पडल्यानंतर बॉल गर्रकन वळला आणि सरळ विकेट किपर कडे मार्गस्थ सुद्धा झाला. डॉट बॉल आला. धावसंख्या 17 वरती थांबली आहे. 17 आणि हा खतरा नक्की कोणत्या तरी संघाला निर्माण होणार. फुल टॉस बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मी मगाशीच म्हणालोय 17 आणि हा खतरा निर्माण झाला. बॉलिंग करत असताना दिलदार बागदांडा या संघाला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल मात्र चौकारासाठी चाललाय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 21च्या घरात इथे मात्र पोहोचली आहे. 21 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. श्रावणी 11 बोर्डनी या संघ धावा बनवतोय. मी विनंती करतोय जे प्रेक्षक बसलेत आपले पाय वरती करा. तिथे कॅच सुद्धा ग्राह्य दिली जाते. त्या पिचिंगला चिपकून जर कॅच घेतली तर ती ग्राह्य आहे. यावेळचा फटका हवेत आहे, हवे सोबत बाहेर सुद्धा आहे. षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 27च्या घरात सुद्धा पोहोचली आहे. 27 धावा धावफलकावरती. मैदानाच्या दोन्ही बाजूला ज्या पिचिंग आहेत त्याला चिपकून जर कॅच घेतली तर तिथे ती कॅच ग्राह्य दिली जाते. त्यामुळे प्रेक्षकांना आदरपूर्वक विनंती करतो ऍज अ समालोचक की आपले पाय कृपया आपण वरती घ्या, कारण कोणत्याही संघाचं नुकसान होताना आपल्याला पाहता येणार नाहीये. त्यामुळे विनंती करतोय.
परंतु त्या पिचिंग वरती कोणताही क्षेत्ररक्षक चढत असेल आणि कॅच पकडत असेल तर ती ग्राह्य दिली जाणार नाही याची सुद्धा दक्षता घ्या. तिथे व्हॉलेंटियर म्हणून आमचे वनित कडवे आहेत. रोनित कडवे. धावसंख्या मागच्या चौकाराच्या साहाय्याने 21च्या घरात पोहोचली आहे. 27 वरती पोहोचली आहे. मागच्या बॉल वरती षटकार आलाय आणि त्यामुळे धावसंख्या वाढली आहे जरूर इकडे. यावेळचा आणखीन एक फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच पकडली आहे. नितेश गोटूला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉल वरती दाखवला. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर आपण पाहतोय. विघ्नराज बॅटिंग साठी मैदानावरती दाखल झालाय. विघ्नांवरती राज्य करणारा विघ्नराज मैदानावरती. आता जे विघ्न आलेत ना त्याला मात्र जर बात करायचं असेल की बहुना बाहेर करायचं असेल तर विघ्नला इथे मात्र बॅटिंग करावी लागेल. अर्थातच विघ्नराजला बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 27 ला 4 ही सध्याची परिस्थिती. बॅटिंग करत असताना श्रावणी 11 बोर्डनी संघाची आहे. पुन्हा एकदा इथे कॅच ड्रॉप पुढे आलाय क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे हा कॅच ड्रॉप झालाय. विकेट मिळाली असती चारू दत्तला परंतु तिथे मात्र आपण जर पाहिलं तर ती विकेट ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अनिश आल्या बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 इथे मात्र हाताळण्यासाठी. पॉकेट डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. अनिशच्या खांद्यावरती षटक क्रमांक 3 सोपवलाय. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे निघून जाणारा हा बॉल विकेट किपरच्या दस्तानामध्ये चाललाय. जिथे भावेश ऍज अ विकेट किपर पाहायला मिळतोय ज्यावेळी अनिश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. यावेळचा आणखीन एक चांगला बॉल लेंथ बॉल होता आणि तो लेंथ बॉल पिक करता आलेला नाहीये बॅटरला. सरळ आपण पाहतोय भावेशच्या दस्तानामध्ये चाललाय हा बॉल. लगातारचे 2 बॉल इथे मात्र निर्धाव आलेत. डॉट बॉल आलेत. 28 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. फुलटॉस, यावेळचा फुलटॉस बॅटिंग करत असताना विघ्नराज सोडणाऱ्यातला नाहीये. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. यूज अन अमेझिंग इट. 6 रन. षटकाराच्या साह्याने 34 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 34 धावा धावफलकावरती होतात. धावसंख्या जर वाढवायची आहे तर विघ्नराज आणि त्याच वेळेला बॅटिंग करत असताना दक्ष यांना मात्र फलंदाजी करावी लागेल. दक्षने 2 बॉल मध्ये 6 बनवल्यात. विघ्नराजने 4 बॉल मध्ये 7 बनवल्यात. धावसंख्या या षटकाराच्या साहाय्याने वेगाने पुढे सरकत असताना 34च्या घरामध्ये पोहोचली आहे. 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 3 चालू असताना या बॉल वरती मागच्या बॉल वरती आलाय तो षटकार आणि त्यामुळे 34 झाल्यात. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॅच पकडली आहे. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर दिगंबर मैदानावरती.
दिगंबर आला बॅटिंगसाठी. दिगंबरसाठी कशा टप्प्यावरती चेंडू टाकला जाईल. पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय आउट साइड ऑफ स्टंप. बॅटची एज घेतली आहे. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर परततोय. बॅट्समन नंबर 6 मैदानाच्या बाहेर. दिगंबर बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर सोनित मैदानावरती. सोनित साठी टाकलेला हा बॉल बॅटची इनसाइड एज घेत असताना घोषित क्षेत्रात चालला. पहिल्या आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 5 गडी बाद 35 धावा. श्रावणी 11 बोडणी संघाची धावसंख्या किंबहुना त्याच वेळेला त्यांची ही अवस्था आपण पाहतोय धावा बनवत असताना झाली आहे. येणारे शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती भूषण उर्फ मुन्ना याला आमंत्रित केलंय. 6 विकेट्स आतापर्यंत माघारी परतलेत आणि 6 विकेट्स परतल्यानंतर ही थोडीशी खराब परिस्थिती बॅटिंग करत असताना श्रावणी 11 बोडणी संघाची झाली आहे. 35 शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो बॅटिंग करत असताना दक्ष यावेळेस स्ट्राईक एंडवरती आला ज्याने एक षटकार सुद्धा ठोकला. दक्ष साठी टाकलेला हा बॉल ओव्हर पिच बॉलला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनची दिशा दाखवली आलाय. हा स्टँड अँड डिस्पॅच षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 41 रन्स ऑन स्कोर कार्ड 41 झाल्यात. दक्षने हा षटकार ठोकला. त्या षटकारासाठी नमो यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धावसंख्या 41. पुन्हा एकदा यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता दुसरी धाव सुद्धा इथे पळून कंप्लीट केली जाते. 2 कंप्लीट झाल्यानंतर 43 धावसंख्या धावफलकावरती 43 झाल्यात. चांगली धावसंख्या झाली आहे. फायटिंग टोटल तर उभी झाली आहे 4 षटकांमध्ये. उर्वरित चेंडू येणं बाकी आहेत. उर्वरित चेंडूंमध्ये मारणं सुद्धा गरजेचं आहे. यावेळचा पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे सहजतेने कंप्लीट केली जाते. 45 या 2च्या सहाय्याने धावफलकावरती 45 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 3 चेंडूंमागे 10 धावा गोलंदाजी करत असताना इथे भूषण अर्थातच मुन्नाने खर्च केल्यात. 45 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 45 मागच्या बॉलवरती सुद्धा कनेक्शन प्रॉपर नव्हतं त्यामुळे 2 मिळाल्यात. चौथा बॉल पुन्हा एकदा बॅट चेंज सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकते. 46 नो बॉल नाही ना. पुन्हा एकदा चेंडू इथे विकेट कीपर कडे चालला. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर उर्वरित जे बॉल आहेत ते योग्य टप्प्यावरती पडलेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा शरीरावरती लागलाय. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एक धाव कंप्लीट करत असताना इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर परततोय. म्हणजे पहिल्या सत्राचा डाव संपलाय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 46 जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये आल्यात त्या म्हणजे 11 धावा आतापर्यंत आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर 46 झाल्यात. जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. आता या 47 धावा 24 चेंडूंमध्ये बनवल्या जातील का येणारा वेळ मात्र इकडे नक्कीच सांगून जाईल आणि या धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी घेऊन चालतोय माझे साथी समालोचक इम्रान बुखारी अर्थातच भाईजान यांच्याकडे. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे टाकादेवी मांडवा विपक्ष
आद्य सप्लायर्स मात्रोळी. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती करतो टॉस साठी या. टाकादेवी मांडवा आणि आद्य सप्लायर्स मात्रोळी. टाकादेवी मांडवा सरगम संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. चालू सामना आपण पाहतो मित्रांनो. या मॅच मध्ये श्रावणी 11 बोर्णी संघ आपण पाहतोय. लास्टच्या गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारा हा संघ ज्या मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी नितेश कोहली यांना आपण पाहिलं. तोच खेळाडू आज आपल्याला पाहावयास मिळतोय. आज जिकडे नजर जाते तिकडे फक्त प्रेक्षक वर्ग आम्हाला पाहावयास मिळतात. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सलामी की जोड़ी मैदान पर भावेश और उनका साथ देते हुए अनिश. ये दोनों बैटर्स दिलदार बागदादा टीम की तरफ से शुरुआती बल्लेबाज, ओपनर तौर पे बल्लेबाज. कव्हर क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक बसलेत कव्हरच्या पॉइंटला त्यांना विनंती करेन आपण तिथे बसला आहात पण जेव्हा चेंडू येईल ना तेव्हा कृपया करून प्रेक्षक वर्ग मायबाप आपण तिकडनं उठायचं आहे. कारण जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये. प्रेक्षक वर्ग आमच्यासाठी मायबाप आहेत पण कोणत्याही प्रकारचा खेळाडूंना अडथळा होणार नाहीये याची जबाबदारी आपण सुद्धा घ्यायचं. आपण बसा पण जेव्हा आपल्याकडे चेंडू येईल ना त्याच्या आधीच आपण तिकडनं उठायचं आहे. सहकार्याची गरज आहे. धन्यवाद. सलामी की जोड़ी मैदान पर भावेश और अनिश ये दोनों बैटर और गेंदबाजी के लिए आते हुए पिछले साल के मैन ऑफ द सीरीज के खिलाड़ी नितेश कोहली गेंदबाजी की जिम्मेदारी अपने कंधे पर लेकर श्रावणी 11 बोर्नी टीम के लिए संकट मोचन कौन है तो वो एक ही नाम यहाँ पर अदा उत्तरदायित्व के साथ मैं कहूंगा नितेश कोहली. अगर इनकी गेंदबाजी चली तो अच्छे बल्लेबाजों को चक्कर में डालने की क्षमता इस खिलाड़ी के पास है. प्रेक्षक वर्गाला सुद्धा विनंती असेल रस्ता रहदारीचा आहे. आपण मॅच पाहत आहेत पण रस्त्यावरच्या गाड्या रहदारीच्या रस्त्यावरती लावू नका प्लीज. थोडासा आतमध्ये घ्या जेणेकरून रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा ट्रॅफिक होणार नाही याची सुद्धा नोंद घ्या. मी सर्व प्रेक्षक माय बाप वर्गाने विनंती करेन की रस्त्यावरच्या गाड्या थोड्या साईडला घ्यायच्या आहेत. ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. 24 गेंदे 47 रनों की जरूरत है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अनिश, 9 सेकंड पर भावेश. गेंदबाजी के लिए नितेश कोहली. नितेश कोहली की पहली गेंद फुल्लर लेन की गेंद कवर के ऊपर से खेलने का मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास किया था. डीप स्क्वायर की दिशा में गेंद खेलते हुए वहां पर अच्छी फील्डिंग 1 रन के साथ शुरुआत करते हुए केएल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर 1 रन के साथ शुरुआत. भावेश स्ट्राइक एंड पर. चौबीस गेंदे 47 रनों की जरूरत. हमारे मित्र है भावेश मिताली भाभी के हीरो. आज इस मैदान पर किस तरह की बल्लेबाजी करेंगे क्योंकि हर एक गेंद के ऊपर उन्हें अक्सर प्रतिकार करते हुए हमें नजर आए. पर नीतीश किस तरह की गेंदबाजी करेंगे.
ओहो, तेज तर्रार गेंद, नितेश की शानदार गेंदबाजी। मैंने पहले ही कहा था श्रावणी 11 बोर्डनी टीम के लिए अगर कोई संकट मोचन है तो वो खिलाड़ी एक में मात्र नितेश कोड़ी। सोहम स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो 2 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए गेंदबाजी नितेश कोहली फिर से एक बार संकट मोचन गेंदबाज श्रावणी 11 बोर्डनी टीम के लिए गेंदबाजी करते हुए स्ट्राइक एंड पर भावेश। ओहो, फिर से एक बार लीडिंग एज, वही कारनामा करने की कोशिश पर अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। इसीलिए तो कहा जाता है ना, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में नितेश का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। शानदार गेंदबाजी, आउटस्टैंडिंग, फैबुलस, क्योंकि रनों को रोकने की कोशिश कर रहे हैं। 24 गेंदें जो 47 रनों का टारगेट है, पहली पावर प्ले की ओर में कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज नितेश कोहली। इस बार भी टाइमिंग पर हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार 700 मेली खोकून जावे 90 टाकून गेंद सीमा पार षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 9 रन स्कोर कार्ड पर। चौथी गेंद पर आसमान दिखलाते हुए मिताली भाभी के हीरो भावेश आज इस मैदान पर छक्कों के साथ शुरुआत करते हुए 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके। पहला और प्रगति पर जीतने के लिए 24 गेंदे 47 रनों का टारगेट है। एक कड़ा संघर्ष, कांटे की टक्कर, जनुमान मिलखत खार आयोजित भव्य दिव्य क्रिकेट की प्रतियोगिता। फिर से एक बार फुल टॉस गेंद, ना मुन्ना ना, उठा ले रे देवा, अरे मुझ गरीब को नहीं तो इस गेंद को सीमा रेखा के पार उठा ले। लपेट षटकार। लगातार की 2 गेंदों पर भावेश का बल्ला गरजता हुआ करता हुआ हल्ला आज इस मैदान पर। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद दबाव क्रिएट करते हुए 15 रन स्कोर कार्ड पर नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार। फिर से एक बार तेज तर्रार गेंद उसे फाइनल की दिशा में खेल दिया है। आउटफील्ड खराब है, 1 ही रन प्राप्त होगी। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 16 रन, 16 रन स्कोर कार्ड पर। 2 गेंदें 2 छक्के लगाने के बाद यहां पर आत्मविश्वास दिलदार भागदार टीम का यहां पर बढ़ता हुआ, क्योंकि नितेश ने 3 गेंदें शानदार की थी। उसके बाद और पिच गेंद डाली और एक फुल टॉस गेंद डाली और फुल टोल वसूल करने में कामयाब हो गए बैटर भावेश। 1 ओवर की समाप्ति के बाद 16 रन। दूसरी ओवर की जिम्मेदारी किस गेंदबाज को दी जाएगी, क्योंकि आने वाली 18 गेंदें 31 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 31 रनों की जरूरत। प्रति शतक अगर देखा जाए तो 10.33 औसत से बल्लेबाजी करनी है। दूसरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए प्रिंस आते हुए, प्रिंस यानी राजकुमार। आज प्रिंस को राजकुमार की तरह लड़ना होगा। इस प्रतियोगिता में कंजूसी गेंदबाजी करनी होगी, अभी नहीं तो कभी नहीं। स्ट्राइक एंड पर अनिश, और इस बार देखिए गेंद हवा में, ओहो फील्डर यहां पर चकमा खा गए। गेंद डाउन द ग्राउंड, 1 बाउंस सीमा रेखा के पार। ये दिल मांगे मोर आया है हैप्पी 4 चौकार। पहली गेंद के ऊपर प्रिंस की अच्छी गेंद थी पर फील्डर तैनात नहीं थे, फील्डर सज्ज नहीं थे। इसके लिए गेंद सीमा पार चौकार के साथ शुरुआत करते हुए 20 रन स्कोर कार्ड पर आते हुए। शॉर्ट गेंद, फिर से एक बार गेंद हवा में, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा। षटकार। पहली गेंद पर चौकार, दूसरी गेंद पर षटकार। प्रिंस के ऊपर किया है काउंटर अटैक। टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 26 रन। तोड़फोड़ बल्लेबाजी, 47 रनों का लक्ष्य है और उस लक्ष्य के ऊपर प्रतिकार करते हुए अनिश और उनका साथ देते हुए भावेश, कमाल की बल्लेबाजी।
आने वाली 16 गेंदें अभी भी जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। प्रिंस को कमबैक करना होगा, इस मैच में विकेट प्राप्त करनी होगी। इस बार हवा में खेल दिया फील्डर है, वहां पर कैच लेने का कोई मौका नहीं, तब तक एक रन लेने के ऊपर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे रनों की प्राप्ति 27 रन स्कोर कार्ड पर। जीतने के लिए मात्र अभी भी 20 रनों की आवश्यकता है। 15 गेंदे 20 रनों की जरूरत। फिर से एक बार जली को आग कहते हैं, भुजी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे दिलदार बाग डांडा का भावेश कहते हैं। मिताली भाभी के हीरो आज इस मैदान पर रनों की बौछार करते हुए एक समय सूचकता के साथ आक्रामकता निर्माण करते हुए। फिर से एक बार मिनी हेलीकॉप्टर लगा दिया, ऑन साइड में फील्डर है, एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ धीरे धीरे रनों की प्राप्ति, स्कोर जा पहुंचा है 34। 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 13 रनों की जरूरत, आने वाली 13 गेंदे 13 रनों की आवश्यकता। पहले ओवर में 16 और इस ओवर में अभी तक 5 गेंदों में 18 रन खर्च कर चुके हैं। प्रिंस की खराब गेंदबाजी। फिर से एक बार फुल टॉस गेंद और उसे खेल दिया है तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आजा, गेंद सीमा पर चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक जी बतलाएंगे 38 रन। जीतने के लिए मात्र 9 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 9 रनों की जरूरत। वॉलंटियर्स बाउंड्री लाइन से ताबा गया, सभी वॉलंटियर्स जैसी जैसी श्री राम श्रावणी 11 बोलने टीम बैकफुट पर आई। पब्लिक थोड़ी सी यहां पर नाराज होती हुई, पर क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल। अगर कल का दिन देखा जाए तो इंडिया बनाम इंग्लैंड, ये मैच कड़ा संघर्ष था। ऐसा लग रहा था कि इंग्लैंड जीतेगी, पर हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, और वो कारनामा जसप्रीत बुमराह सर ने करके दिखलाया, हार्दिक पांड्या ने करके दिखलाया। उसी तरह से गेंदबाजी करनी होगी। विघ्नराज गेंदबाजी के लिए आए, पर पहली गेंद यहां पर लेग बाइस, जरूर ऑफिशियल अंपायर का इशारा, डॉट गेंद जाती हुई पाव को लगने के बाद डॉट गेंद जरूर यहां पर आई। भावेश स्ट्राइक एंड पर। ऑफिशियल अंपायर प्रणीत जी मात्र भी एक चालाक अंपायर है, उन्हें पता है। और इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, फील्डर कोई नहीं है, 30 यार्ड सर्कल के अंदर गेंद शामिल होती हुई। जब तक फील्ड करेंगे तब तक 2 रन लेने का मौका। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर 40 रन। जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। मैच अभी जरूर दिलदार बागदाना के पक्ष में पकड़ करते हुए ये दोनों बल्लेबाज भावेश और उनका साथ देते हुए अनीश। इसके बाद होने वाला मुकाबला एक शानदार मैच, टाका देवी मांडवा सरगम इनकी टीम, उनके अपोजिट आद्य सप्लायर्स मातरोली। इस बार देखिए पहले सेट कर्जबाजारी, क्या तुसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ 1+1, कुल मिलाकर 2 रन। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 रनों की जरूरत जीतने के लिए। Oh, you miss. I definitely hit. फर्नीचर डिस्ट्रॉय, लाकुड़ तोड़े गेंदबाजी। इस ओवर में अगर ये पहले ओवर में आता तो कुछ इक्वेशन बदलता, चित्र कुछ अलग होता। अभी जीतने के लिए मात्र 5 रनों की आवश्यकता है। लीजिए 24 रन पर बल्लेबाजी करते हुए मिताली भाभी के हीरो भावेश बैक टू द पैवेलियन। अच्छी बल्लेबाजी जिसमें 3 करारे छक्के, 24 रनों का योगदान देते हुए। मैं कह रहा था ना, हर कामयाब पुरुष के पीछे स्त्री का हाथ होता है, और जैसे मिताली भाभी का नाम लिया पावर जनरेट हुई और छक्कों की बौछार करते हुए भावेश बल्लेबाज हमें नजर आए। 24 रनों का योगदान देते हुए इस मैच में 47 रनों में अपने 24 रन निजी आउट होते हुए। न्यू बैटर मैदान पर प्रदीप
5 रनों की आवश्यकता है, 5 धावांची गरज अजूनही मॅच मध्ये. और प्रदीप आए और पहली गेंद के ऊपर विकेट. बैक टू द पैवेलियन. बल्लेबाज वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज विघ्नराज. कमाल की गेंदबाजी. प्रदीप जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाने में कामयाब. स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 42 रन. 5 रनों की आवश्यकता है. कमाल की गेंदबाजी. मैंने पहले ही कहा था जिस तरह से इंडिया और इंग्लैंड का मैच हुआ उसी तरह से यह मैच कुशल होते जा रहा है. न्यू बैटर मैदान पर चारू दत्त. चारू दत्त को यहां पर बल्लेबाजी के लिए दावत दी. 8 गेंदें 5 रनों की आवश्यकता है. 8 गेंदें 5 रनों की जरूरत. श्रावणी 11 बोर्ड बनाम दिलदार बागदांडा ये दोनों टीम के दरमियान जो हनुमान मिलखत कर आयोजित ये भव्य दिव्य प्रतियोगिता और इस प्रतियोगिता में शानदार क्रिकेट का आयोजन जीटी स्पोर्ट्स लाइव के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से स्वागत है. इस प्रतियोगिता में देखा जाए तो मैन ऑफ द सीरीज के लिए वॉशिंग मशीन 7 लीटर किलो की, उसी साथों साथ बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बॉश कंपनी का मिक्सर ग्राइंडर यहां पर दिया जाएगा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट चौकार किंग, षटकार किंग, उनके लिए भी ट्रॉफी से नवाजा जा रहा है. इस तरह का आयोजन मिलखतकार के इस मैदान पर. चारू दत्ता आए, इस बार सॉफ्ट हैंड से खेल दिया है. अपना 1 रन मुकम्मल किया, दूसरी रन लेने की कोशिश नहीं. 1 ही रन पर संतुष्ट होना होगा. 7 गेंदें 4 रनों की जरूरत है. विघ्नराज अच्छी गेंदबाजी कर रहे. पहले 2 अगर खर्चीले ना होते, प्रिंस के 22 और नीतीश के 16 ना होते तो ये मैच अभी भी कुशल होता. सात गेंदें 4 रनों की जरूरत है. इस बार हवाई फायर गेंद विजय स्ट्रोक अनिश के बल्ले से ये आसमानी टोला लॉपटेक षटकार. और इस दक्ष त्यांना विनंती असेल पण या आपण एक षटकार लगावलं तर त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दक्ष साठी असेल ही कॅश प्राइज. त्यांचे हितचिंतक यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. दक्ष आपण या आणि तो कॅश प्राइज घेऊन जा. मैन ऑफ मैच जिन्होंने गेंदबाजी करते हुए 3 विकेट प्राप्त किया और बल्लेबाजी करते हुए 24 रनों का योगदान दिया वो खिलाड़ी मिताली भाभी के हीरो